शुभ सकाळ मित्रांनो। तर आज आहे गौरी पूजन। आपली 1.5 दिवसाची गौरबाई माहेरी येणार आहे। तर त्यासाठीच इथे माझी आणि दीपूची तयारी चालू आहे। सर्वप्रथम तर छान गौरीला आम्ही नटवून घेतलं। आमची गौरी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आमच्याकडे तर हा गौरीचा सण मोठ्या उत्साहाने थाटामाटात साजरा केला जातो बघा। तर इथे आज माझ्या आईचा आहे उपवास। अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठ गौरीची पूजा केली जाते। गौरी पूजन असते त्या दिवशी गौरीची छान पूजा केली जाते। आणि इथे मी आणि दीपूने गौरी घेऊन आलेले आहेत घरी। मस्त आईने ओवाळून हळद कुंकू लावून दृष्ट काढून गौरीला घरात घेतलेलं आहे। तर इथे खूप भारी वाटते। गौरी पूजनाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो, कारण की त्यासोबत आमची देखील पूजा होते। घराची लक्ष्मी म्हणजेच माझी आई अशी आपल्या हाताचे ठसे उमटवत गौरी पूर्ण घरभर फिरवते। ओटीपासून ते हॉलमध्ये, रूममध्ये, मंदिरामध्ये, किचनमध्ये असे सर्व घर फिरून मग गौरीला कळसात किचनमध्ये बसवतात। तर गौरी पूजन म्हणजेच एक प्रकारची निसर्गपूजाच आहे। त्यामध्ये इंदायची वेळ, फुलं म्हणजे गौरीचा ताना ज्याला आपण बोलतो, तेरडा, नारोडा, करडू, टाकळा, गोमेटीचा ताना, कांद्याचा ताना, कंटोळीचा ताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात आणि आपण तिची पूजा करतो। तर इथे आमची गौरी चालून झालेल्या आहेत। आईने छान आरती केली आणि किती छान वाटते ना जेव्हा आपल्या घरात पूजा असते। आणि स्पेशली गौरी तर माझ्या आणि दीपूच्या खूप फेवरेट आहेत। तर इथे आमची पूजा मस्त झाली। आमची गौराई माता कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा। घरभर गौरी चालवल्यानंतर, गौरीची पूजा झाल्यानंतर गौरीला छान नैवेद्य दाखवला जातो। तर अशी आहे आमच्याकडची गौरी पूजनाची प्रथा।